शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजीव गिरीराज सावंत हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी करतायत। ते सध्या माझ्या सोबत आहे। चर्चा अशी देखील आहे की त्यांनी भाजपचं जे फॉर्म आहे, इच्छुकांचे जे फॉर्म देखील घेतलेले आहेत। तयारी करताय तुम्ही जोरदार, गेले काही दिवस तुमची ताकद देखील या ठिकाणी पाहायला मिळते। इच्छुक आहात? हो, या ठिकाणी सार्वजनिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून, कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून साधारणतः 5 वर्षाहून अधिक काळ या पुण्यनगरीच्या दक्षिण भागामध्ये आम्ही सार्वजनिक कामं भरपूर केलेत। त्याला अनुसरून जनसेवा ही 5 वर्षापासूनच चालू आहे। आज ह्या निवडणुकीच्या कार्यक्रमात त्याला हा राजकीय स्वरूप किंवा त्या ट्रान्झिटमध्ये आता आपण सर्वच जण चाललेलो आहोत, सोशल टू पॉलिटिकल, त्यामुळे ह्याला हा सर्व राजकीय गंध। अर्थातच जवळपास 9 वर्षानंतर निवडणुका होत आहेत पुण्यामध्ये। अर्थात आता तुम्ही पुढील पावलं कशी असणार आहेत? म्हणजे तुम्ही चर्चा देखील आहे की तुम्ही भाजपकडून अर्थात पक्षाचा फॉर्म घेतलेला आहे, अर्ज पाठवलेला आहे त्यांना। नाही, महायुती म्हणून आपण त्या ठिकाणी लढण्याचा विचार करतोय। महायुतीच्या एका घटक पक्षाचे आम्ही लोकप्रतिनिधी, साहेब लोकप्रतिनिधी आहेत, मंत्रीही होते, त्यामुळे महायुती म्हणून लढण्याचा विचार संधी दिली तर नक्कीच करू। त्याच जर आपण बघितलं तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची एक मोठी ताकद राहिली आहे आणि तुम्ही भाजपमधून इच्छुक आहात, कारण या भागामध्ये एक भाजपची ताकद राहिलेली आहे। मी कशात नाही इच्छुक आहे, त्याच्यापेक्षा लोक कशात नाही इच्छुक आहेत। लोक आपल्याला कुठल्या पार्टीतनं प्रमोट करू पाहतात। लोकांचं जनमताचा कौल घेऊन आपण येणाऱ्या काळामध्ये जनमत तसं ठरवेल तसं उमेदवारांनी लोकशाहीमध्ये वागलं पाहिजे असं। तुम्ही तयारी जशी सुरू केली आहे, पक्षाचे फॉर्म घेतलेत नक्की? नक्कीच नाही, कुठल्याच पक्षाचे असतात फॉर्म घेतलेले नाही। तुमची गाडी देखील पाहिली, म्हणजे अर्थात तुमचे काही कार्यकर्ते फॉर्म घ्यायला गेले ते भाजपच्या कार्यालयात, अशी देखील चर्चा आहे। अर्थात तुम्ही इच्छुक, भाजपमधून तुम्ही इच्छुक आहात का? नाही, मी तुम्हाला सांगितलं महायुती म्हणून आम्ही इच्छुक आहोत। गाडी जी भाजप कार्यालयाच्या बाहेर दिसली, हा साधारणतः आमच्या JSPM TSSM संस्थेमध्ये 10 ते 12 हजार कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात आणि प्रत्येकाच्या गाडीवर JSPM TSSM लिहिलेलं आहे। तो फक्त योग, जर फॉर्म घ्यायचा असता तर मी स्वतः जाईल ना, मग कार्यकर्ते पाठवायची काय गरज आहे? कार्यकर्त्यांना लढायचं आहे का उमेदवाराला लढायचं आहे? येत्या काळामध्ये संधी दिली तर भाजपने लढायची, महायुतीमध्ये संधी मिळाली तर निश्चितपणे आम्ही लोकांसमोर जाऊ। पण महायुती एकत्र, म्हणजे तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र लढतील हे अजून सुद्धा निश्चित झालेलं नाही। नेते ठरवतील ना, आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ह्याच्यावर बोलणं उचित राहणार नाही। पण जर संधी मिळाली तर भाजपमधून किंवा इतर पक्षामधून महायुती म्हणून आम्ही लढू, ह्याच्यावर मात्र बरं, काय आता सध्या कामं करताय तुम्ही? लोकांचे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, गेले 9 वर्ष या ठिकाणी मतदान झालेलं नाही। आता अर्थातच लोकशाहीचा जो अधिकार आहे लोकांचं मतदानाचा, तो झालेला नाही। तो फार मोठा एक साधारणतः व्हॅक्यूम त्या की रोष लोकांचा होता, कारण प्रशासनाच्या माध्यमातून पाहिजे तेवढा विकास त्याला गती मिळत नव्हती। आणि उद्याच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं मागच्या 2 वर्षाच्या काळामध्ये प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेबांच्या माध्यमातून, पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारची विकास कामं, साधारणतः 14 ते 15 कोटीची विकास कामं या 2 वर्षाच्या काळात, म्हणजे 23-24-24-25 मध्ये आम्ही या ठिकाणी केली। आणि त्याचाच आजचा एक दुसरा टप्पा उद्घाटनाचा आहे। अर्थात एकनाथ शिंदे जे नेते आहेत पक्षाचे, त्यांच्या कानावर आहे का? कारण आज जर आपण बघितलं तर इथं स्थानिक जे आमदार आहेत भीमराव, अर्थात ते भाजपचे आहेत, तापकीर, त्यांना तुम्ही उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय। हो, पण त्याच्यावर तानाजीराव सावंत साहेब सुद्धा पार्टीचे प्रमुख नेते म्हणून आहेतच। त्यामुळे म्हणलं ना, महायुती म्हणून आम्ही प्रोजेक्ट करतोय आणि त्या पद्धतीचं कार्यक्रमाचा हा पहिला टप्पा आहे। अर्थात जर आपण बघितलं तर गिरीराज सावंत जे अर्थातच आमदार यांचे चिरंजीव आहेत तानाजी सावंतचे, आणि पुण्यातून, कात्रज भागातून अर्थात ते या ठिकाणी इच्छुक आहेत। तयारी देखील ते या ठिकाणी करतायत। काही आता वेगवेगळी कामं देखील या ठिकाणी आपण बघतोय त्यांच्या मार्फत या ठिकाणी होताना दिसत आहेत। एका अर्थाने ते सुद्धा त्यांची ताकद या ठिकाणी आजमवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र तिकीट कुठल्या पक्षातून घ्यायचं हे अजून निश्चित झालेलं नाहीये। त्याच पद्धतीने सध्या पावलं देखील उचलली जात आहेत। मात्र महायुती म्हणून नक्कीच लढू, अशी देखील ते या ठिकाणी ग्वाही देत आहेत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी गई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।